मेथीची भाजी म्हटले की लहान मुले फार कंटाळा करतात खाण्यासाठी. त्यासाठी मी एक सोपी रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही ते शाळेसाठी डब्यासाठी पण त्यांना देऊ शकता. मेथी आपण स्वच्छ धुवून घ्यायची. त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचे. मेथी धुवून चाळणीत काढूया आपण. त्याचं पाणी पूर्ण निथळून द्यायचं. मेथीचे पाणी पूर्ण काढल्यानंतर आपण एक भांड्यात घेऊया ते. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम साधी आणि सोपी आणि लगेच होते ही. त्यात मीठ टाकायचे, हळद टाकायचे, जिरं टाकायचे, धने पावडर, ओवा टाकायचा आहे. ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे. आले लसूण व मिरचीची पेस्ट टाकायची. मिरची वाटलेली आपण टाकली आहे. अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आपण. त्यात कोथिंबीर पण आहे, ती मी बारीक करून टाकली आहे. आता आपण त्यात गव्हाचं पीठ टाकून ते मळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ टाकून पहिलं आपण असंच मळून घ्यायचं आहे आणि पाणी जसं लागेल तसं तुम्ही घ्यायचं आहे ते. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. 5 मिनिटात आपण असंच ठेवणार आहोत ते. झाकून ठेवूया. मेथीची फक्त पानं घ्यायची, देठं घ्यायची नाहीत. आता हे आपण झाकून ठेवूया छान. पाच मिनिटांनी आपण त्याचा एक गोळा करून घेऊया. तुम्ही बघताय पीठ चांगलं आपलं मऊसूत झाले. आपण आता ते लाटून घेऊया. तुम्ही ह्याच्या पुऱ्या पण बनवू शकता, पण मी पराठा बनवलाय त्याचा. हे तुम्ही दही व केचप बरोबर पण खाऊ शकता. आता आपण हे लाटून घेऊया. लाटताना थोडंसं पीठ लावायचं आहे, ते चिपकणार नाही पोळपाटला म्हणून. आता लाटून घेऊया आपण चांगलं. पातळ अशी लाटायची जेणेकरून ती छान खरपूस असं होईल. जाडसर लाटायचं नाही आहे. आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत पहिला. मग त्याच्यावर छान भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडने तेल लावायचं आहे त्याला. हे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता. अगदी कमी वेळ लागतो या रेसिपीला. मुले पण ते आवडीने खातील. तुम्ही त्यांना केचप बरोबर देऊ शकता आहे की दही पण देऊ शकता. तयार आहे आपले मेथीचे पराठे. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले झाले मेथीचा पराठा.